हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया विन दोघांतलीही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. समर आदिराशी बोलायला आलेला असतो तेव्हा आदिराने त्याला सांगितलेलं असतं की तिचं एका दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि तिला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. त्याचं नावही रोहन आहे. अधीरा रडत असते. समर तिला पाणी देतो आणि तिला बोलतो की शांत राहा आणि मला सांग कोण मुलगा आहे हा म्हणून. तेव्हा अधीरा विचारते की तू चिडणार नाहीस ना. तेव्हा समर बोलतो की मला नीट सांग बाळा, मी चिडणार नाही, पण तू मला सांगशील का. तेव्हा अधीरा बोलते त्याचं रोहन नाव आहे, म्हणजे तो खूप चांगला आहे, खूप श्रीमंत नाही, म्हणजे नाहीच आहे श्रीमंत. तेव्हा अधीरा त्याचं कौतुक करत असते. तेव्हा समर विचारतो कधी भेटला तुला हा मुलगा. तेव्हा अधीरा त्याला सांगते की झाले 1-2 वर्ष. तेव्हा समर बोलतो मग तू मला हे आधी का नाही सांगितलं. तेव्हा अधीरा सांगते की दादा, त्याला असं वाटत होतं की तो एवढा आपल्या इतका श्रीमंत नाही आणि मलाही वाटत होतं की मी त्याच्याबरोबर ॲडजस्ट करते की नाही. मग काय आमची दोघांची भांडणं झाली आणि इतकी मोठी भांडणं झाली की आम्ही ब्रेकअप करण्यावर आलो. पण मग तेव्हाच मला समजलं की मी त्याच्याशिवाय राहू नाही शकत, मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. मी त्याला भेटली नाही किंवा बोलली नाही तर मला ना कसं तरीच व्हायचं, खूप बोर व्हायचं. मग मी स्वतःला प्रश्न विचारला की श्रीमंत असणारा मुलगा की हा श्रीमंत नसलेला रोहन. तर मी रोहन चॉईस केला दादा, आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करते. तेव्हा अधीरा समरजवळ त्याचं कौतुक करत असते रोहनचं आणि सांगत असते की मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत आणि दुसऱ्या कुठल्याही मुलाशी लग्न नाही करू शकत म्हणून. तेव्हा समरला हे ऐकून रडायला येतं आणि तो आदिराला बोलत असतो की तू प्रेमात पडलीस आदिरा, अगदी एवढीशी पोर, चिंगीशी पोर, स्कूलचा ड्रेस घालून शाळेत जात होतीस. तेव्हा आदिरा बोलते की दादा मी आता मोठी झाली आहे. तेव्हा समर थोडा उठतो, शांत होता आणि आदिराला बोलतो की मला उद्याच मला 10:30 वाजता भेटायला सांग माझ्या ऑफिसमध्ये. तेव्हा आदिराला पण खूप बरं वाटतं आणि ती समरला थँक्यू बोलते. तेव्हा समर आदिराला हेही सांगतो की मी त्याला फक्त भेटणार आहे. जर तो मुलगा आणि त्याचं कुटुंब मला आवडलं नाही तर मी त्या मुलाचं लग्न माझ्या बहिणीसोबत करून देणार नाही. आदिरा रोहनला भेटण्यासाठी तयारी करायला सांगत असते. रोहन आणि आदिरा भेटतात तेव्हा आदिरा रोहनसाठी शर्ट आणते आणि बोलते की रोहन, माझ्या पिंट्या दादाला भेटायला जाताना असा शर्ट आण, त्याला डिसेंट मुलगा आवडतो. तेव्हा रोहन बोलतो की नाही, मी जसा आहे तसाच जाईल. आदिरा, तू मला चेंज करण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर मी तुझ्या दादाला भेटणार नाही म्हणून. तेव्हा आदिरा आणि रोहनचं थोडं भांडण होतं आणि रोहन तिथून चालला जातो. इकडे मल्लिका समरला भेटायला येते आणि बोलते की समर, तू बोललास का रे आदिराशी. तेव्हा समर बोलतो हो, मी तिच्याशी बोललो. तेव्हा मल्लिका सांगत असते की मी समोरच्या लोकांना होकार कळवला आहे आपल्याकडून. तेव्हा समर थोडा शांत होतो आणि बोलतो की तू तिला न विचारता कसं होकार कळवलास काकू. अगं तुला माहिती आहे का, तिचं एका दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. तेव्हा मल्लिका थोडी चिडचिड करते. तेव्हा समर बोलतो की काकू तू टेन्शन घेऊ नको, मी त्या मुलाला आज भेटायला बोलवलं आहे आणि तो भेटल्याशिवाय, त्याची फॅमिली बघितल्याशिवाय मी मी आदिराला त्याच्याशी लग्न करू देणार नाही. आणि मी आदिरालाही स्पष्ट सांगितलं आहे की तो मुलगा जर मला आवडला नाही किंवा त्याच्या फॅमिलीसुद्धा मला आवडली नाही तर मी तुला त्या मुलाशी लग्न करू देणार नाही. त्यामुळे काकू आधी मला भेटू दे, मग आपण बघूया ना, आपण कुठे लगेच लग्न करून टाकणार आहे म्हणून. तेव्हा मल्लिका थोडी शांत बसते. समर ऑफिसला जातो. इकडे स्वानंदी वृद्धाश्रमासाठी समरला भेटायचं असतं तिला. ती समरला 1-2 कॉल करते. समर आनंदची आदिराचा तो मुलगा भेटायला येणार आहे रोहन म्हणून त्यांच्या गप्पा चालू असतात. सो आनंदी 1-2 वेळा कॉल करते. समर अननोन नंबर पाहून तो कॉल कट करतो. समरला खूप राग येत असतो, हे कोण आहे सारखं अननोन नंबरवरून कॉल करते, इथे मला किती महत्त्वाचं काम आहे म्हणून. स्वानंदीला फोन कट केला म्हणून स्वानंदी चिडते. स्वानंदी समरच्या ऑफिसच्या बाहेरच असते. सरळ आतमध्ये जाते आणि विचारते. समरने रोहनला भेटण्यासाठी सगळ्या मीटिंग कॅन्सल केलेल्या असतात आणि तो कोणालाही भेटणार नसतो. स्वानंदी आतमध्ये गेल्यावर विचारते की समर सर आहेत का. तेवढ्यात ती रिसेप्शनिस्ट बोलते की समर सरांनी कोणालाही न भेटण्यासाठी सांगितलं आहे. त्यांनी त्यांच्या सगळ्या मीटिंगसुद्धा कॅन्सल केल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला आज समर सरांना भेटता येणार नाही आणि शिवाय तुम्ही अपॉइंटमेंटही घेतली नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की मला फक्त 5च मिनिट भेटायचे, माझं भेटणं खूप अर्जंट आहे. तेव्हा त्या मुली त्यांना स्वानंदीला भेटू देत नसतात. तेव्हा स्वानंदी बोलते ठीक आहे, समर सर भेटणार नसतील ना, ठीक आहे. म्हणून स्वानंदी सरळ आत घुसते आणि समरच्या केबिनकडे जायला निघते. तेव्हा त्या रिसेप्शनिस्ट मुली दोघेही तिच्या मागे पळत जातात. स्वानंदी पटकन समर सरांच्या केबिनमध्ये जाते. इकडे आनंदने तो मुलगा भेटायला येणार आहे रोहन म्हणून बाहेरच्या स्टाफला बुके सांगितलेला असतो. स्वानंदी सरळ समर सरांच्या केबिनमध्ये येते आणि मागून तो स्टाफ
मेंबर एक बुके घेऊन येतो. तेवढ्यात त्याचा धक्का स्वानंदीला लागतो आणि सगळी फुलं उडतात आणि स्वानंदी जाऊन समरला धडकते. समर तिला पकडतो आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतो. थोडा वेळ समर तिच्याकडे आणि ती समरकडे बघतच असतात. आनंदलाही हे बघून आनंद होत असतो. तेवढा आनंद समरला जागरूक करतो. तेवढ्यात समर चिडचिड करतो की कळत नाही का तुम्हाला उभं कसं राहावं, कोणाला धक्का लागेल का काय, असं कसं कामं करतायत तुम्ही. तेवढ्यात त्या 2 रिसेप्शनिस्ट बोलतात की सर आम्ही यांना आतमध्ये यायला नव्हतं लावलं, ह्या बिनधास्त आतमध्ये घुसून आले आहेत. हो मॅडम चला बाजूला. तेवढ्यात आनंद बोलतो की तुम्ही जा, मी हे बघतो. तेव्हा स्वानंदी सरळ बोलते की मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा समर बोलतो की तुम्हाला कळत नाही का माझ्या अपॉइंटमेंट सगळ्या कॅन्सल झाल्या ना. तेव्हा समर स्वानंदीला बोलत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि मला काही हौस नाही तुमच्याशी बोलण्यासाठी, पण माझं महत्त्वाचं काम आहे आणि 5 मिनटं मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून. तेव्हा समर स्वानंदीला सांगत असतो की माझी मीटिंग महत्त्वाची, त्यामुळे मी तुम्हाला आत्ता वेळ देऊ शकत नाही. आनंद बाहेर जायला सांग यांना. तेव्हा आनंद स्वानंदीशी बोलणार. समर तोंड फिरवून घेतो. तेव्हा स्वानंदी बोलते कितीही तोंड फिरवलं ना तरी मी लीगल नोटीसशिवाय इथून काही जात नसते. तेव्हा समर बोलतो अहो लीगल नोटीसला उत्तर लीगल नोटीसनेच द्यायचं असतं. तेव्हा स्वानंदी बोलते मग त्याचबद्दल बोलायला आली ना मी. तेव्हा समर चिडतो त्याच्यात काय बोलायचे तुम्हाला, लीगल नोटीसमध्ये जे मिळाले त्याप्रमाणे करायचं झालं, यात काय बोलायचं आहे. मग तुम्हाला बोलायचं ते मग मोर्चा काढायचं नाटक कशाला केलं. मोर्चा काढलात, त्यानंतर जाऊन तमाशा केलात, मग हे बोलण्याचं नाटक आहे ना. मग बोलण्याचं नाटक कशाला, हे बोलायचंही आणि मग बघितलंच आनंद मग आतमध्ये यायचं आणि मग बाहेर जाऊन सांगायचं समर राजवाडे आम्हाला वेळ द्यायला तयार नाहीत, समर राजवाडे आमच्याशी बोलायला तयार नाहीत. तेवढ्यात आनंद बोलतो अरे पण. तेव्हा स्वानंदी बोलते ओ तुम्ही थांबा. तेव्हा स्वानंदी बोलते तुमच्याशी बोलायला लोकांना रस्त्यावर उतरायला लागतं. तेव्हा समर बोलतो ते पाहिलं ना मी, रस्त्यावरती उतरून लोक काय बोलत होते, काय भाषेत बोलत होते ते बघितलं मी, ही वागण्याची पद्धत आहे. तेव्हा स्वानंदी बोलते हे बघा मी त्याच्याबद्दल बोलत नाही. तेव्हा समर बोलतो तुम्ही तुमच्या सोयीने बोलतायत, आता तुम्हाला त्याबद्दल बोलायचं नाही, थोड्या वेळाने तुम्हाला त्याचबद्दल बोलायचं असेल. तेव्हा स्वानंदी बोलते यात माझं असं पर्सनल काही नाही आहे, अहो ती जागा. तेव्हा समर बोलतो तुम्हाला हडप करायची असंच ना. तेव्हा स्वानंदी आनंदकडे बघून बोलते काय बोलतायत हे, असं का करेन मी. तेव्हा समोर उठतो आणि बोलतो तुमच्या आईने काल रस्त्यावरती तमाशा केला यासाठीच केला ना, म्हणून या अशा मनोवृत्तीच्या लोकांना माझ्यापासून 4 हात मी लांब ठेवतो. तुम्ही माझ्याशी बोलूच नका, निघा इथून. तेव्हा स्वानंदी उभी राहते आणि बोलते तुम्ही लीगल नोटीस पाठवण्याआधी त्या जागेवर काय चालतं हे पडताळून पाहण्याची गरजच वाटली नाही ना तुम्हाला. एवढं मोठं नाव, एवढी मोठी कंपनी, एवढ्याशा जमिनीच्या तुकड्याने तुम्हाला काय कमी होणार आहे हो. तेव्हा समोर बोलतो ते माझं मी बघेन, तुमचा काही संबंध आहे याच्याशी. तेव्हा स्वानंदी बोलते नाही पण. तेव्हा समोर बोलतो मग तुम्ही जा आता इथून. तेव्हा स्वानंदी बोलते ऐकूनच घेत नाही हा माणुसकी वगैरे आहे की नाही या माणसात. तेव्हा समोर बोलतो माणुसकी, काल तुम्ही बंगल्यात शिरलात आणि आज माझ्या केबिनमध्ये. काल पोलिसांचा तुम्हाला प्रॉब्लेम होता, आज लीगल नोटीसचा मी कायद्याने सगळं करतो, असं घुसत नाही तुमच्यासारखं. तुम्ही तुमची आई घुसखोर आहात तुम्ही आणि तुमची आई दहशतवादी. तेव्हा आनंदचं कन्फ्युजन होत असतं. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही विषय नका बदलू, तुम्ही चुकलाय. तेव्हा समोर बोलतो आनंद मी चुकलो आहे. तेव्हा तेव्हा आनंद बोलतो नाही. तेव्हा स्वानंदी बोलते हो घुसखोर म्हणालेत माझ्या आईला. तेव्हा स्वानंदी बोलते मुळात ज्या माणसाला ऐकून घ्यायचं नाही, समजूनच घ्यायचं नाही, त्या माणसाची काय आणि कसं बोलणार आपण. तेव्हा समर बोलतो नका बोलू, तुम्हाला काय मी आमंत्रण दिलं आहे आणि पायघडे घातले या आणि माझ्याशी बोला म्हणून. तेव्हा स्वानंदी चिडते, पर्स घेते आणि बोलते की आणि उपकार तुम्ही तुमचा 1.5 मिनटं मला दिला म्हणून. तेव्हा समर बोलतो थांबा, बरोबर 4 मिनटं आणि 13 सेकंद घेतलेत तुम्ही माझे. तेव्हा स्वानंदी चिडते आणि बोलते हा माणूस घड्याळ आहे घड्याळ. आणि स्वानंदी थांबा, बरोबर 4 मिनटं आणि 13 सेकंद घेतलेत तुम्ही माझे. तेव्हा स्वानंदी चिडते आणि बोलते हा माणूस घड्याळ आहे घड्याळ. आणि स्वानंदी तिकडून रागाने निघून जातो. तेव्हा समर आनंदला बोलत असतो की हे सगळं जमीन हडपण्याच्यासाठी चालू आहे, आता त्याची जमीन मला हवीच आहे आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.